श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 8. मागील अध्यायामध्ये आपण दीपदानाचा महिमा ऐकला. आता या अध्यायामध्ये नामस्मरणाचं महत्त्व आपण ऐकणार आहोत. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं हरिनामाचं आपण नामस्मरण केलं किंवा नुसतं चिंतन जरी केलं तरी आपल्या पापाचा क्षय होईल, संकटांचं निवारण होईल, मनोकामनांची पूर्ती होईल आणि आपलं पुण्यसंचय होईल. आणि हेच नामस्मरण, हेच ईश्वराच्या नामाचं चिंतन आपण जर पुरुषोत्तम मासामध्ये केलं तर त्या साधनेचं जे फळ आहे ते आपल्याला 100 पटीनं जास्त मिळेल. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पाहाहो, त्रैलोकींचा समुदाव मान्य केले त्या लागी. या लागी सुंदर पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही. न पडावे आणिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. मानव जन्माचं सार्थक करण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा, पांडुरंगा दिनोद्धारा, कृपासागरा करुणाकरा, वेदोद्धारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो, करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्षे अवबोधो, ग्रंथारंभी वेधो लागोपै. माता लक्ष्मीने पुरुषोत्तम भगवान यांना विचारलं, अधिक मासातील स्नान, दान, दीपदानाचा महिमा आपण मला सांगितला, परंतु असे काही लोक असतील ज्यांना नदी स्नान करण्याची ज्यांच्याकडे शक्ती नाही किंवा जे उपवास करू शकत नाही, जे दान करू शकत नाही, दरिद्री असतील, मग यांच्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यसंचय करण्याचा कुठला मार्ग आहे का? शरीर झाली या अशक्त, न घडे देख स्नान विधी. जया ते मुख्य नाही स्नान, तयाने काय करावे दान. तरी निर्फळ जन्मोन, भुवार केला तेने पै. तरी ऐसियाची कवनगती, मज निवेदावे कृपामूर्ती. जेणे तरणोपाय प्राणियाप्रती, घडे सद्गती अनयासे. भगवान विष्णू मग माता लक्ष्मीला म्हणाले, तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलिसी अंतरी, करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वहिले भामिनी. या लागी सांगतो ऐके, भजन करावे परमनिके. भजनाविण आणिक देखे, सार्थक आणिक नसेची. भजने तरले महाज्ञानी, तपस्विया माझी शिरोमणी. महाराज तो नारद मुनी, नामस्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक, हळाहळ झाले शांत तत्काळिक. ऋषी माझी पुण्यश्लोक, वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहाहो, त्रैलोकींचा समुदाव मान्य केले तया लागी. या लागी सुंदर पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही. न पडावे आणिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही. सदा सर्व काळ हृदयी, अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही. अपार दाने दिदली स्वग्रही, परी तुलना नाही नामासी. कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तत्काळ. ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तया ते. फुकाचे मुखी नाम घेता, काय वेचे हो तत्वता. अवघा वेळ भांडता, उसंत तत्वता नसेची. परी यासाठी घडी माझी एक, पळ अथवा निमिष देख. आठविता यदुनायक, याविण आणिक नसे काही. म्हणून अशक्त पुरुषा ते पाही, हरिभजनाविण काही. दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही आणिक. जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर. पापक्षाळ नाते आण विचार, नाम निर्धार बोलला असे. जे फळ प्राप्त करण्यासाठी, पुण्यफळ प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष तप करावं लागतं, ते फळ नामस्मरणानं अल्पावधीत मिळतं. असा हा नामस्मरणाचा अलौकिक महिमा आहे. या नामस्मरणानं अनेक पापी, दुष्ट, दुराचारी आणि पतितांचा उद्धार झाला. नामस्मरण मग ते कुठल्याही देवतेचं असू द्या, आपलं ज्येष्ठ दैवत असेल, प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण असेल किंवा भगवान भोलेनाथ असतील, कोणाचंही नामस्मरण आपण केलं तरी देखील भगवान पुरुषोत्तम अधिक मासामध्ये या नामस्मरणानं प्रसन्न होतात. कोटी गोदानानं जे पुण्य मिळतं, गायींच्या दानानं जे पुण्य मिळतं, ते
नामस्मरणानं प्राप्त होतं. म्हणून शरीरानं एखादा अशक्त असेल, ज्याला दानधर्म करण्याची परिस्थिती नसेल, ज्याने अनेक पापे केली असतील, पापमुक्त होण्यासाठी त्यानं नामस्मरण करावं. नामस्मरण करण्यासारखा दुसरा सोपा मार्ग त्याच्यासाठी नाही. कलियुगामधील कुठलंही घोर कर्म असू द्या, घोर पाप असू द्या, त्याचं क्षालन नामस्मरणामुळं होईल. असा ईश्वराच्या नामाचा महिमा आहे. मग भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला नामस्मरणाचा महिमा सांगताना एक कथा सांगितली. उत्तर देशात नर्मदा तीरावरती बोसूर नावाची एक नगरी होती. या नगरीमध्ये एक सत्वशील ब्राह्मण राहत होता. ज्योतिष विद्येवरती त्याचं प्रभुत्व होतं. त्याची पत्नी सावित्री अतिशय पतिव्रता होती आणि ती नेहमीच गोविंदा गोपाळा माधवा असं नामस्मरण करीत असे. हा ब्राह्मण मात्र अतिशय कंजूष होता. हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परमधनागळा, असे आगळा कृपणतो, पोटान खाय पुरते अन्न, सांचिलेसी साची तसे धन, कोणी दिदलिया वस्त्र नूतन, टाकी विकुण धन लोभे, ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभ साचले स्वग्रही, सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ, कांतेसी धड वस्त्रे नसे, पोटा अन्न मोजून देतसे, स्वये एक भुक्त करीतसे, धन गोड सरसे न पाहे, या रीती क्रमितसे काळ, पोटी नसे एकही बाळ, कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निरफळ असोनी, नेणे कधी कुळधर्म कुळाचार, तीर्थपर्वणी सणवार, आसक्त सदा धनाचार, नेणे प्रकार आणि कही. असा हा ब्राह्मण अतिशय कृपण होता, कंजूष होता. कोणी जर त्याला धन दिलं तर ते धनाचा तो नेहमी संचय करायचा, मात्र आपल्या प्रपंचासाठी तो खर्च करत नसे. कोणी नवीन वस्त्र दिलं तर ते तो विकून टाके. अतिशय धनासाठी लोभी असा हा ब्राह्मण, जो स्वतः उपवास करी. नेहमीच त्याला धनाची तळमळ असे आणि त्याच्या पत्नीच्या अंगावरती, त्याच्या अंगावरती धड वस्त्रही नसे. कुळधर्म कुळाचारासाठी ज्याने कधी खर्चही केला नाही. अशा ब्राह्मणाची सुशील जी पत्नी होती, जी नेहमीच माधवाचं नामस्मरण करत असे, तिला नेहमी एकच चिंता होती, अशा माणसाच्या संगतीत मला का घातलं, असं मी कोणतं पाप केलं होतं. काय करावे ऐसियास, नेणे कधीही सुग्रास, ऐसियाचे देवे संगतीस, कापा घातले मजलागी, स्वग्रही इतुकी आपदा, परिपती तेन मागे कदा, नामही न सांडी सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा, ऐसे वर्तता संसारी, तव वर्तली नवलपरी, ब्राह्मण गेलासे बाहेरी, कृषीवळी ते आणावया, तयाचा नित्य हाची व्यापार, पंचांग घेऊनी बरोबर, सदांचा तो रानभर, जाय निर्धर रानाते, ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी, माध्यान्न समयी पातला घरी, म्हणे आहेत घरी भटबाबा. अशा दुःखामध्ये त्याची पत्नी दिवस काढत होती. तिला मूलबाळही नव्हतं आणि ब्राह्मणाला धनसंचय करण्याचा छंद होता. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस ब्राह्मण पंचांग घेऊन ज्योतिष सांगायला बाहेर पडला. तेव्हा तो गेल्यानंतर त्याच्या घरी एक ग्रामाधिकारी आला, जो त्याच्या पत्नीला म्हणाला, मी ब्राह्मण देवांना माझ्या घरी भोजनाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहे. त्यांना घरी आल्यानंतर माझ्या घरी पाठवून द्या. माध्यान्ह समयी ब्राह्मण गवताचा भारा घेऊन घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, मला खूप तहान लागली आहे, पाणी दे. पत्नीनं त्याला सांगितलं की भोजनास आपल्याला आमंत्रण आलं आहे, तिकडं घरी त्वरित बोलावलं आहे. सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी थांबले आहेत. जेवणाचं आमंत्रण ऐकून ब्राह्मण त्वरित उठला आणि पत्नीला म्हणाला की आता पाणी नको, मी जेवायला जातो. ऐसे ऐकता वचन गांठा, एरी पेटी तसे लल्लाटा, म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा, इतुके धन असुनी ग्रही, परी नाही याची या देवी, आहारे शेषशायी, कैसी नवाई हे केली, कान सरे हे माझा भोग, याचे पावल्ले मी अर्धांग, तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा. ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्धझारी, आणून ठेवली झडकरी, तया निकटी तत्काळिक, म्हणे हे उदकाची झारी, घेऊन जाई जे बरोबरी, तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळा. ब्राह्मणाला जेवणाला जाण्याची इतकी घाई वाटली, तो पाण्यालाही नको म्हटला. हे बघून त्याच्या पत्नीला वाईट वाटलं
आणि मग ती मनोमन म्हणाली, हा कोणत्या पापाचा भोग आहे की मी अशा लोभी माणसाची पत्नी झाले. असं म्हणून तिनं साखर मिश्रित दूध त्याच्याजवळ दिलं आणि म्हणाली, एवढं पिऊन घ्या. परंतु ब्राह्मणानं ते देखील नाही केलं आणि तो सोबत घेऊन निघाला. म्हणाला, मला उशीर झाला आहे, वाटेत जर मला तहान लागली तर मी ते पाणी पिईल. पहा हो मिष्टान्नासाठी विप्रा लागी आवड मोठी, परांना ते लाळ घोटी, तपत बैसे बक जैसा, आली आही आमंत्रण, जिव्हा उल्हासमानी पूर्ण, ऐसे ते ब्राह्मणाचे जीने, त्या लागी घडून झाले ते, असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण, जवळ असता जीवन, प्राण जाओ परी न सेवी. वसंत ऋतू सुरू होता, उष्ण हवामान होतं, तरी देखील तहान लागली असताना देखील आणि जवळ पाणी असताना देखील ब्राह्मण पाणी पिला नाही. कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, कधी मी यजमानाच्या घरी जाऊन मिष्टान्न भोजन घेईल. पाणी न पिता बाहेर पडलेला ब्राह्मण थोडं अंतर चालल्यानंतर दमला, एका वारुळाजवळ बसला आणि मग त्यानं पाणी पिण्यासाठी झारी काढली. तोंडात टाकलं तर चूळ भरली, त्यामध्ये दूध होतं. आपल्या पत्नीला अदवा तदवा तो बोलू लागला आणि रागानं त्यानं ते दूध वारुळामध्ये ओतलं. वारुळामध्ये नागराज होते, जे भुकेने व्याकुळ झाले होते. दूध पिऊन ते संतुष्ट झाले आणि मानव रूपानं प्रगट झाले. म्हणाले, मी नागांचा राजा आहे, भिवू नकोस, तुझ्या दुधामुळं मी संतुष्ट झालो आहे. आता काय इच्छा असेल वर मागून घे. यावरी ते दुग्धझारी, ओतिली वारुळा माझारी, चांडाळ तो प्राशन न करी, केली परी असी तेणे, परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे आपण, तयासेनी योगे करुणी जाण, फिरले अदृष्टतयाचे. हे सर्व नामस्मरणाचं महत्त्व आहे, महिमा आहे. त्याची कांता, त्याची पत्नी दिवसभर माधवाचं नामस्मरण करता करता प्रत्येक काम करत होती आणि म्हणूनच तिच्या सात्विक विचारामुळं, नामस्मरणामुळं ते जे दूध होतं ते नागराज पिऊन संतुष्ट झाले. तिच्या नामस्मरणामुळं नकळत हा लोभी ब्राह्मण पुण्याचा भागीदारी झाला. म्हणे, कृपावंता तू कोण, पर उपकारी या सगुण, संतुष्ट केले मज लागून, इये काळी स्वामी राजा, इच्छा असेल मानसी, तोची मागिजे आम्हापासी, संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा, ऐसे तयाचे उत्तर ऐकून, एरू परमदचकलामणी, म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहात, तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष, संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया. नागराजानं ब्राह्मणाला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, मी माझ्या घरी जातो आणि माझ्या पत्नीला विचारून मग मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत आपण इथंच थांबा. नागराज तथास्तु म्हणाले. झाला परतता ब्राह्मण, कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजनपान, दिदले सोडून आमंत्रण, आला परतुन निजग्रही, धावत पळत लग बगे, ग्रही पातला लाग वेगे, द्वारदेशे हुनी म्हणे कोठे गे, घर बुडवुनी पापिष्टे. ब्राह्मण घरी आला, त्याला बघून पत्नीनं आपला क्रोध सोडून दिला. मग समूळ वृत्तांताते, सांगता झाला ती येते, तुवा दुग्ध झारी निरुते, दिधली प्राशना मज लागी, उदक म्हणून पय दिले, क्रोधे मी तो नसे प्राशिले, म्हणून वारुळी उलंडले, ते प्राशिले भुजंगे. तू मला जे दूध दिलं होतं आणि रागाच्या भरात हे दूध मी वारुळावरती फेकलं. नागराजांनी ते पिऊन संतुष्ट झाले आणि मला आता वरदान मागाव्यास सांगितले. आता मी त्यांना काय वर मागू हे विचारण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे, असे ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला. विचार करू निजमनी, म्हणे एतुकेची मागी जे तया लागुनी, जे दिदले असे तेची देऊनी, मनोरथ पुरवावे, एतुकेची मागा स्वामी, आणिक नसे काही उर्मी, तथास्तु म्हणून स्व आगमी, परता झाला तत्काळ, येऊन नमिले शेषराजा, म्हणे ऐके वचन महाराजा, कांतेचे मानसी जे चोजा, श्रवण करी आदरेसी, ती बोले दिधले तेची द्यावे, आणिक न मागू जीवे भावे, समर्थे हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा, ऐकून तयाचे उत्तर, शेष वदे कर्म अघोर, कांता तुझी परमचतुर, मागितला वर नेटका. ब्राह्मणाची पत्नी हुशार होती. ती ब्राह्मणाला म्हणाली,
तुम्ही नागराजाला म्हणा, तुम्ही माझे मनोरथ पुरवावे एवढंच माझं मागणं आहे आणि तुमचा आशीर्वाद मला द्या. पत्नीचा हा निरोप नागराजाला जेव्हा ब्राह्मणानं दिला तेव्हा नागराज तथास्तु म्हणाले आणि म्हणाले, तुझी पत्नी खूप हुशार आहे. तिने जे वरदान मागितले ते पूर्ण हो असा आशीर्वाद देऊन नागराज गुप्त झाले. ब्राह्मण घरी आला. त्यानं विचार केला की आज आमंत्रण सगळी सोडून द्यावी आणि ब्राह्मण भोजन द्यावं. या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया देऊनी येतो आमंत्रण. तुवा षड्रस अन्न निर्मुण करी पक्वान्न यथास्थित. सामग्री आणि तो या अवसरी म्हणोनी पातला ग्रहांतरी. उकरुणी या द्रव्याची घागरी घेतली करी सुवर्णनाणे 5. आपल्या घरातून 5 सुवर्णमुद्रा घेतल्या आणि आपल्या पत्नीला म्हणाला, आपण ब्राह्मण भोजन देऊ, मी त्यासाठी लागणारी सामग्री घेऊन येतो. मग त्यानं ब्राह्मणांना आपल्या घरी जेवायला बोलवलं. षड्रस अन्न जेवावयास केली. सुंदर रांगोळ्यांनी आपलं घर सुशोभित केलं. ब्राह्मणांना जेवू घातलं. त्यांना दान दक्षिणा दिली. ब्राह्मण संतुष्ट झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे. दीप ओजळून या पवित्रे. कणा रांगोळी निरांजन पात्रे. प्रतिपात्रे ठेविलासे. मग सरसाऊनी अचळाते. वाढीतसे पक्वान्नाते. जोडून या बद्ध हस्ताते. ब्राह्मणाते वाढीतसे. ब्राह्मण पत्नीला हे सर्व दृश्य पाहून अतिशय आनंद झाला आणि तिने परमेश्वराचे आभार मानले की तू माझ्या पतीला सद्बुद्धी दिली. ब्राह्मणानं आत्तापर्यंत जो धनसंचय केला होता त्याचं ब्राह्मण भोजनानं सार्थक झालं. त्यानं केलेलं पाप नष्ट झालं. पुण्याचा तो भागीदार झाला आणि दोघेही ब्राह्मण पतिपत्नी कालांतरानं मोक्षपदी गेली. आणि हे सर्व त्याच्या पत्नीनं मनोभावे ईश्वराचं जे नामस्मरण केलं, माधवाचं जे नामस्मरण केलं, भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं, त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये हा बदल झाला. त्याच्या जन्माचं सार्थक झालं. कथा हे गोड ऐकिली म्हणून दृष्टांती असे योजिली. न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोते यानी आदरेसी. हे तव दंतकथा न म्हणिजे प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे. नामस्मरणाविन आन दूजे नसे जाणिजे सर्वथा. प्रत्येकाने, मग तो कुठल्याही जाती धर्मातला असू द्या, त्या मनुष्यानं आपल्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करावं. पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये नामस्मरणाचं फळ कित्येक पटीनं जास्त मिळेल. नामस्मरण करण्यासाठी स्थळ काळ वेळ याचं कोणतंही बंधन नाही. फक्त मनोभावे नामस्मरण होणं गरजेचं आहे. आपण आपलं काम करता करता देखील ईश्वराचं नामस्मरण करू शकता. त्यामुळं अधिक मासामध्ये भगवान विष्णूंचं, पुरुषोत्तम भगवान यांचं नामस्मरण करा. आपल्या या चॅनलवरती भरपूर मंत्र साधना मी अपलोड केल्या आहेत. ऐकून सोबत पठण करा. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करा. याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहरसुत विरचित अष्टमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.